या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। मतदार यादीतून नाव वगळलं, उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी पुन्हा समावेश, पठ्ठ्याने भाजप उमेदवाराला चारली धूळ। पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा सुपडा साफ केला। भाजपच्या या विजयामध्ये मतदार यादी पुनर्पडताळणी मोहिमेचा म्हणजेच SIRचा मोठा वाटा असल्याचा आरोप आता विरोधी पक्षांकडून केला जात आहे। निवडणुकीच्या काही दिवस आधीच या प्रक्रियेतून लाखो मतदारांची नावे वगळण्यात आली होती, त्यावरून राज्यात मोठा गोंधळही झाला होता। निवडणुकीआधी काँग्रेसचे नेते मोहताब शेख यांनाही SIRचा फटका बसला होता। प्रचाराची तयारी करत असतानाच सुधारित मतदार यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले। निवडणूक आयोगाने ही तांत्रिक चूक असल्याचे सांगत हात झटकले। त्यानंतर शेख यांनी थेट सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला। सुप्रीम कोर्टाने शेख यांच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नव्याने स्थापन करण्यात आलेल्या अपीलीय प्राधिकरणाला दिले। प्राधिकरणाने त्यांचा दावा योग्य ठरवत पुन्हा मतदार यादीत नाव समाविष्ट केले। तब्बल 27 लाख अर्जदारांपैकी यादीत समाविष्ट झालेले ते पहिले ठरले होते। विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधी प्राधिकरणाचे काम सुरू झाले होते। प्राधिकरणाने शेख यांच्याकडे आवश्यक पुरावे असल्याचे सांगत त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याचे आदेश काढले। त्यानंतर काही तासातच शेख यांनी काँग्रेसचा AB फॉर्म मिळवत फराका उमेदवारी अर्ज दाखल केला। या निवडणुकीत शेख यांनी 8,000 मतांनी विजय मिळवला आहे। त्यांनी भाजपचे उमेदवार सुधीर चौधरी यांना पराभूत केले आहे। पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे 2 उमेदवार निवडून आले असून त्यापैकी शेख एक आहेत, तर राणीनगर मतदारसंघातील जुल्फिकार अली विजयी झाले आहेत। या 2 विजयी आमदारांमुळे राज्यात काँग्रेसला आपली प्रतिष्ठा राखता आली आहे। मागील निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता। यावर्षी काँग्रेसने सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यामुळे पक्षाचा मतांचा टक्काही यावेळी वाढला आहे। पक्षाचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी, माजी खासदार मौसम नूर यांना मात्र पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे।